परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मी जेव्हा अभिवादन करते. आज या ठिकाणी ॲडव्होकेट एकता चेतन मेश्राम यांच्याकडे पारिवारिक धम्मसंगोष्ठीचे आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल त्यांना साधुवाद आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व धम्मबंधू व धम्मभगिनी तसेच मेश्राम परिवारातील सर्व सदस्यांना माझा सप्रेम जय भीम. आज या ठिकाणी एक विषय जो मांडायचा आहे, तर आपण जेव्हा बुद्ध धम्म आणि संघ यांच्याबद्दल जेव्हा बोलत असतो, तर जेव्हा धम्माबद्दल बोलतो, ही आपली पारिवारिक धम्म संगोष्ठी आहे. तर अशा वेळेस आपण मग पहिल्या वेळेस आपण जर विचार केला, तर जे आपण पंचशील म्हटलेलं आहे, त्या पंचशिलामध्ये आपण जे शील घेतलेले आहेत, यामध्ये धम्मामध्ये जे विकार सांगितलेले आहेत, मनुष्याच्या हातून किंवा मनुष्याकडून जे विकार घडत असतात, तर हे विकाराचे धम्मामध्ये 3 प्रकारे विभाजन केलेलं आहे. तर पहिला आहे कायेचे विकार, दुसरा आहे वाणीचे विकार आणि तिसरा आहे मनाचे विकार. तर कायेचे विकार हे 3 प्रकारचे असतात. हे कायेचे विकार हे 3 प्रकारे असतात. म्हणजे आपण शरीराने एखाद्याची हत्या करतो, एखाद्याची वस्तू चोरून घेतो किंवा मग व्यभिचार करतो. हे 3 गोष्टींना, या 3 प्रकारच्या विकारांना कायेच्या विकारांमध्ये गणण्यात आलेलं आहे. तसेच वाणीच्या विकारामध्ये 4 विकार दिलेली आहेत. त्यामध्ये आहे खोटे बोलणे, निंदा नालस्ती करणे, एखाद्याविषयी कटू वचन बोलणे आणि मग नुसतीच व्यर्थ बडबड करणे. हा 4था विकार वाणीचा दिलेला आहे. आणि नंतर आहे तिसरा अतिशय महत्वाचा, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. हत्या केलं तर दिसतात, चोरी केलं तर दिसतात, व्यभिचार जर कोणी करणारा असेल तर ते आपल्याला लक्षात येतं, खोटे बोलणारा व्यक्ती आपल्याला लक्षात येतं, निंदा नालस्ती करणारा व्यक्ती आपल्याला लक्षात येतं, कटू बोलणारा व्यक्ती सुद्धा आपल्याला लक्षात येतं आणि नुसताच व्यर्थ बडबड करतो तो असाही व्यक्ती आपल्याला लक्षात येतो. परंतु मनाचा हा तिसरा विकार, मनाच्या ज्या विकारांमध्ये दिलेला आहे, तिसरा प्रकार आहे विकारांचे की मनाचे विकार. माणसाच्या मनात निर्माण होणारे जे विकार असतात, तथागतांनी या मनाला, मानवी मनाला अतिशय महत्वाचे स्थान दिलेलं आहे. आणि या मनाच्या विकारांमध्ये सगळ्यात पहिला आहे लोभ, दुसरा द्वेष आणि तिसरी मिथ्या दृष्टी. तर आपण या मनाच्या विकाराबद्दल आज या ठिकाणी बोलणार आहोत, थोडं चर्चा करणार आहोत. तथागत म्हणतात की जो मनाचा विकार आहे हे आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि त्यामुळे मग जसं आपलं मन आपल्याला सांगेल त्या प्रकारे एखादा व्यक्ती आपलं आचरण करीत असतो किंवा तो तसा वागत असतो. लोभ, आता तथागतांनी म्हटलेलं आहे की यवंभो पुरुष जानाही पाप धम्मा असंयता मातम लोभो अधम्मो च चिरम दुःखाय रंध्रयू. म्हणजे हे पुरुष म्हणजे मानव, पापी वृत्ती जी असते किंवा अकुशल कर्म करणारी जी वृत्ती असते, ती आपल्याला सहजपणे नमविता येत नाही. असंयमी असणारे लोक किंवा जे अकुशल कर्म करणारे जे लोक आहेत, ते अशीच सतत अकुशल कर्मे करत जातात. त्यामागचा हेतू काय आहे हे जाणून घेत नाही. म्हणून तथागत म्हणतात की कुठल्याही प्रकारचा लोभ धरू नका आणि कुठल्याही प्रकारचा अकुशल कर्म म्हणजे अधर्म करू नका. लोभ, अधर्म नेहमी चिरकाल मानवाला दुःख देणारे आहे. आपल्या हातून जर एखादा अकुशल कर्म झाला तर ते अकुशल कर्माचे शल्य आपल्याला आयुष्यभर टोचत असते. जर आपण कटू बोलणारे नाही आहोत, परंतु एखाद्या वेळेस आपण कोणाला मन दुखावयाचं बोललो तर आपल्याला सतत आपल्या मनामध्ये तेच राहते की मी असं का बोलले, आणि मग हे आपल्या हातून होणारे जे अकुशल कर्म असतात, हे अकुशल कर्म शेवटपर्यंत आपल्या सोबत राहतात आणि ते आपल्याला नेहमी दुःख आहे. सर्वसामान्य माणसामध्ये एक समजूत असते की माणसाला जर पुरेसे मिळाले नाही म्हणजे तो दुःखी होतो. म्हणजे मला एखादी गोष्ट पाहिजे असेल आणि ती पुरेशा प्रमाणात मला मिळत नसेल तर मला दुःख होतो. मग हे दुःख कसे निर्माण होतं, तर हे त्रिकाल सत्य आहे की जर आपली गरज भागली नाही, जर आपल्याला पाहिजे तेवढं मिळालं नाही, तर मग आपल्याला दुःख होतो. पण मग आपण याचा अर्थ असा घेऊ का की जे लोक सुखी आहेत, जे लोक संपन्न आहेत, जे लोक समृद्ध आहेत, त्यांना दुःख नाही आहे का? त्यांना पण दुःख आहे. मग दुःख हा काय आहे, तर दुःख, तथागत म्हणतात की दुःख हा लोभाचा परिणाम आहे. म्हणजे ज्या ठिकाणी लोभ निर्माण होतो त्या ठिकाणी दुःख आपसुकच येत असतं. आणि हा लोभ जेव्हा निर्माण होतो आणि हा जेव्हा दुःख निर्माण होतो या लोभामुळे, तेव्हा तो लोभ कुठलाही गरीब किंवा श्रीमंत याचा भेद करीत नाही. हा मनामध्ये निर्माण होणारा दुःख जो लोभापासून तयार होतो, हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनामध्ये एक शाप आहे. म्हणजे एक त्या जीवनाला एक काय म्हटलं पाहिजे, आपण चुकीच्या दिशेकडे घेऊन जात असतो. ज्याच्या जवळ आहे त्यालाही दुःख होते, त्यालाही लोभ सुटते. ज्याच्या जवळ भरपूर आहे
त्याच्याही मनामध्ये एखाद्या वेळेस लोभ निर्माण होतो आणि त्यापासून त्याला दुःख होते. म्हणून तथागत म्हणतात की दुःख हा लोभाचा परिणाम आहे. जेव्हा आपल्या मनामध्ये लोभ निर्माण होतो तेव्हा आपल्याला दुःख होतो. तथागत म्हणतात की लोभाने लुप्त, रागाने क्षुब्ध आणि मोहाने मूढ झाल्यानंतर माणसे स्वतःच्याच काय तर इतरांच्याही दुःखाबद्दल विचार करत नाही आणि मग त्यांच्या हातून अकुशल कर्मे घडू लागतात आणि या अकुशल कर्म त्यांच्या हातून घडल्यामुळे त्यांना मानसिक वेदना होतात, त्यांना मानसिक पीडा अनुभवायला लागतात आणि हे केवळ आपल्या मनात निर्माण होणाऱ्या दुःखामुळे. जर लोभ, राग, मोह यांचा जर आम्ही आपल्या मनातून पूर्णपणे उच्छेद करू शकलो, उच्छेद म्हणजे निर्मूलन करू शकलो, आपल्या मनातून जर त्यांना बाहेर काढू शकलो तर माणूस स्वतःच्या दुःखाने मुक्त होऊ शकतो. आणि मग माणसाच्या मनामध्ये हे जे निर्माण होणारे विकार असतात, जे 3 विकार मी आता सांगितले आहे की लोभ, मोह, द्वेष आणि मिथ्या दृष्टी, तर या लोभापासून हा जो पहिला प्रकार आहे की लोभ, या लोभापासून आपण दूर होऊ शकतो. आणि जर असा आपल्या मनामध्ये लोभ निर्माण झाला नाही तर आपण स्वतःलाही दुःखामध्ये ढकलणार नाही आणि दुसऱ्यांच्या मनामध्येही दुःख निर्माण होईल असं काही आपण मागणार नाही. तथागत म्हणतात की आसक्ती, आता आसक्ती हा शब्द आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. आसक्ती म्हणजे एखाद्या वस्तूला मिळविण्याची मनामध्ये जी एक खूप तीव्र इच्छा नाही पण तीव्र इच्छा जेव्हा आपल्याला निर्माण होते त्याला आपण आसक्ती म्हणतो. तर तथागत म्हणतात की हे जे आसक्ती आहे हे लोभाचे मूळ कारण आहे आणि लोभ हे अकुशल कर्माचे कारण आहे. लोभ हे अकुशल कर्माचे कारण आहे की जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये लोभ निर्माण होतो तो तेव्हा लोभी बनतो, तेव्हा त्याला जो ज्या गोष्टीचा लोभ सुटलेला असेल ती गरज त्याची भागवण्याकरिता तो प्रयत्न करीत असतो आणि अशी गरज भागवताना त्याला मग चांगलं काय आणि वाईट काय हे समजत नाही आणि यामुळे त्याच्या गरजा अनंत होत जातात, अमर्याद होत जातात आणि असा हा लोभी मनुष्य, तथागत म्हणतात की असा हा लोभी मनुष्य वाळवंटातील जी रेताळ जमीन असते, आपण वाळवंटाना तुम्ही जर पाहिलं असाल नाहीतर फोटोत तरी पाहिलं असाल किंवा पुस्तकात आपण वाचलेलो आहोत की असा हा जो लोभी मनुष्य आहे की ज्याच्या गरजा अमर्याद आहेत, अनंत आहेत, हा मनुष्य वाळवंटातील जे विराट रेताळ जमीन असते त्या जमिनीसारखा तो होत असतो. जेव्हा अशा रेताळ जमिनीवर पावसाचे पाणी पडलं किंवा दवबिंदूचे थेंब जर पडले तर ही जमीन तहानलेल्या जमिनीप्रमाणे हे सगळं पाणी पिऊन घेते, पण आपल्या उदरातून, आपल्या जमिनीतून एक साधं फुलाचं झाड सुद्धा त्या ठिकाणी उगवू देत नाही. म्हणजे लोभी मनुष्याला तथागताने या रेताळ जमिनीसारखं म्हणजे वाळवंटासारखी उपमा दिलेली आहे की त्याच्यामध्ये कधी काळी समजा पाण्याचे थेंब जरी पडले तरी तो त्या पाण्याच्या थेंबाच्या दुसऱ्याला कोणताही उपयोग होऊ देत नाही, स्वतःच तो ग्रहण करून घेतो आणि दुसऱ्यांना एक साधं फुलाचं झाड सुद्धा तो देऊ शकत नाही. असं त्या लोभी मनुष्याला तथागताने उपमा दिलेली आहे. तथागत म्हणतात की राग आणि द्वेषामधूनच आसक्ती आणि लोभाचा जन्म होतो. आता राग, द्वेष आणि आसक्ती, मग आता लोभ, एक एक शब्द वाढत चाललेला आहे. तर अशा राग द्वेषामधूनच आसक्ती व लोभाचा जन्म होत असतो आणि लोभी माणसाला कोणीही खरा मित्र नसतो. असतो का? ज्याच्या मनात लोभ सुटलेला आहे त्याच्यासोबत कोण मैत्री करण्याची इच्छा बाळगेल किंवा आपल्याला जरी मैत्री करण्याची इच्छा झाली तरी तो लोभी मनुष्य जो आहे तो आपला खरा मित्र होऊ शकतो का? कारण जोपर्यंत आपल्यापासून त्याला काही ना काही मिळत आहे तोपर्यंतच तो आपल्या सोबत राहणार आहे. जेव्हा त्याच्या गरजा संपल्या किंवा एकदा त्याला माहित झालं की आता याच्यापासून मला काही देणं घेणं नाही, त्यावेळेस तो आपसुकच तुमच्यापासून दूर होऊन जातो. म्हणून तथागत म्हणतात की अशा लोभी माणसाला खरा मित्र नसतो. तर आपल्या आजूबाजूला जर असे लोभी व्यक्ती असतील तर ओळखायला शिका. कारण लोभी माणसाला किंवा एखाद्या आसक्त असलेल्या माणसाला जगातील सर्व सुखे जरी त्याला मिळाली तरी त्याचं समाधान कधी होईल का? कारण त्याच्या मनातला लोभ कधीही संपणार नाही असं तथागत म्हणतात. आणि हे असे आसक्तीनं भरलेलं जे मन आहे किंवा लोभाने भरलेलं असं जे मन आहे ते अकुशल कर्म करायला, अनीतीने वागायला किंवा एखाद्याचं कपट कारस्थानाने, ज्याला आपण छल कपट म्हणतो, अशा गोष्टी सुद्धा करायला कधीही मागे पुढे पाहत नाही असं तथागत म्हणतात. आणि जेव्हा यामध्ये त्याच्या एखादी गोष्ट पूर्ण झाली नाही तर मग काय होईल? राग आणि द्वेष हा आलेला आहे, म्हणजे क्रोध हा. तथागत म्हणतात की अशा व्यक्तीच्या मनात निर्माण झालेला क्रोध हा प्रीतीच्या बळी घेतो, म्हणजे त्याच्या मनामध्ये कधीही
प्रेम उत्पन्न होऊ शकत नाही, त्याच्या मनामध्ये कधीही मैत्री उत्पन्न होऊ शकत नाही. तो अहंकार असलेला व्यक्ती तयार होतो आणि असा अहंकार व्यक्ती कधीही विनयशील होऊ शकत नाही. आणि तथागताच्या धम्मामध्ये विनयाला आणि शीलाला दोन्हीला खूप महत्व आहे. तर ज्याच्या मनामध्ये असा लोभ निर्माण झाला आणि त्याची जर ती आसक्ती पूर्ण झाली नाही तर त्याला निश्चितच क्रोध येणार आहे आणि क्रोधवान व्यक्ती कधीही विनयशील होऊ शकत नाही असं तथागत म्हणतात. तर तो नेहमी अहंकाराने भरलेला असो, मत्सराव त्याच्या मनामध्ये मत्सर निर्माण झालेला असो आणि हा मत्सर मैत्रीचा नाश करतो, हा मत्सर नात्याचा नाश करतो. तर लोभांमुळे सर्वच काय म्हटलं पाहिजे की सर्वच गुणांना बाधा पोहोचते. जर मनुष्याने या लोभासक्तीला धुडकावून लावले नाही तर तो जो व्यक्ती आहे त्यापेक्षाही कितीतरी खालच्या पातळीला तो पोहोचून जातो. परंतु जर एखाद्या मनुष्याने आपल्या या लोभावर नियंत्रण ठेवलं, आपल्या या क्रोधावर नियंत्रण ठेवलं, आपल्यापासून या लोभाला धुडकावून जर लावला तर तो एखाद्या उच्च जो सम्राट असतो त्या सम्राटाचा दर्जा सुद्धा त्याला प्राप्त होऊ शकते असं तथागत म्हणतात. तथागत म्हणतात की निर्लोभी अनासक्त मनुष्य हा त्याच्या अंतिम क्षणापर्यंत आनंदी जीवन जगू शकतो. ज्याने सगळ्या प्रकारच्या लोभाला त्यागलेला आहे, जो संतुष्ट जीवन जगत आहे, अशा व्यक्तीला दुःख होईल का? नाही होणार. किंवा त्याचे जे होणारं दुःख आहे हे लोभामुळे होणार नाही, काही इतर कारणामुळे होऊ शकतं. परंतु असा जो निर्लोभी व्यक्ती आहे, अनासक्त व्यक्ती आहे, हा जो मनुष्य असतो त्याच्या अंतिम क्षणापर्यंत तो आनंदी जीवन जगत असतो. पण लोभी आणि आसक्ती असणारी व्यक्ती जे असतात त्या आपल्या या आनंदापासून नेहमीच दूर होत असतात आणि त्यांना हा जीवनाचा आनंद कधीही मिळत नाही. आपण जर पाहतो एखादं उदाहरण आपण जर पाहिलं की पैशाच्या लोभापायी काही लोक इतके पैशाच्या पायी हवासलेले असतात की त्यांना घर दिसत नाही, त्यांना दार दिसत नाही, त्यांना घरातील लोक दिसत नाही, नाते समजत नाही, काही नाही. रात्रंदिवस फक्त त्यांना पैसा 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 दिसतो. त्यांच्या मनात सारखा एकच विचार असतो की पैसा कुठून येईल, पैसा कसा येईल, पैसा किती येईल. त्याच गोळाबेरजीमध्ये ते सदैव लागलेले असतात आणि असे लोक सगळ्या आपल्या कुटुंबापासूनही दूर होत असतात. कुटुंबाचा जे आनंद आहे, नात्याबोत्यातला जे आनंद आहे, जे मैत्रीचे नातं आहे त्याच्यातला जो आनंद आहे ते कधीही ते मिळवू शकत नाही. म्हणून जे लोक असे आसक्ती ठेवून असतात ते फार काळ आपले नाते टिकवू शकत नाही. मनुष्याने ज्ञानीप्रमाणे म्हणजे आता तथागताच्या काळामध्ये ज्ञानी लोक अनेक जण होते. तथागत म्हणतात की मनुष्याने ज्ञानी लोकांप्रमाणे आपल्या लोभ आणि या आसक्तीचा त्याग करायला पाहिजे. जीवनामध्ये निर्भीक आणि सात्विक आनंद प्राप्त करीत तेजस्वी जीवन जे आहे आपल्या त्या जीवनाचा चांगला आनंद तथागतांनी घ्यायला आपल्याला सांगितलेला आहे. तथागत म्हणतात की हा जो संतोष वृत्ती आहे, आता काही लोक म्हणतील की लोभ करायचा नाही, मग आम्ही असंच जीवन जगायचं का? आता लोभ कशा प्रकारे करायचा असते आणि कशा प्रकारे नाही करायचा असते. जर तुम्हाला शिक्षणाचा लोभ आहे, जर तुम्ही ग्रॅज्युएट झालेला आहात, जर तुम्हाला वाटते की मी पोस्ट ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे, मी PhD करायला पाहिजे, मी अजून त्याच्या पलीकडे करायला पाहिजे, तर हा लोभ एक वेगळ्या प्रकारचा आहे. परंतु जे विनाकारणचे लोभ असतात, माझ्याकडे एक गाडी आहे, बाजूवाल्याने माझ्याकडे चांगली गाडी घेतली म्हणून मी दुसरी गाडी घ्यायची किंवा तिसरी घ्यायची, की यानं घर बांधलं, एवढं मोठं घर बांधलं, तुम्ही याच्यापेक्षा दुप्पट घर बांधलं, मग चुकीच्या मार्गाने तुम्ही पैसे तो जो तुमच्या मनामध्ये लोभ होणार आहे असा लोभ करायला नको. तथागत म्हणतात की संतोष वृत्ती, तथागतांनी संतोष वृत्ती म्हटलेलं आहे. संतुष्टी परम धनम आहे तथागतांनी म्हटलेलं आहे. तर संतोष वृत्ती म्हणजे दीनपणा नव्हे. तथागत आपल्याला गरीब राहा असं म्हणत नाही, परिस्थिती पुढे शरणागती पत्करा असं कधीच तथागतांनी सांगितलं नाही, किंवा तथागतांनी तुम्ही मन मारून जगा हेही आपल्याला कधी सांगितले नाही, किंवा तथागतांनी किंवा डॉक्टर आंबेडकरांकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांनी गरिबीत जीवन जगा असा कधीच आम्हाला उपदेश केला नाही. तर स्वतःच्या गरजा पूर्ण न करणे म्हणजे कंजूस नव्हे, परंतु स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याकरिता वाम मार्गाला लागणे म्हणजे लोभ आहे. स्वतःच्या गरजा तर आपण पूर्ण करू शकतो, आपल्याला 2 हात 2 पाय आहेत, आपण चांगलं कमवू शकतो, तर परंतु आपल्या ज्या गरजा आहेत त्या आपण म्हणतो की अंथरून पाहून पाय पसरावे. अंथरून पाहून पाय पसरणे म्हणजे कंजूसपणा नव्हे असं तथागत म्हणतात.
की तथागतांच्या शिकवणुकीच्या अनेक जागी विरुद्ध अर्थ काढला जातो आणि म्हणतात की मग तथागतांनी काहीच नाही सांगितलं, मनामध्ये जर लोभच राहिला नाही, मनामध्ये जर पुढे जाण्याची इच्छाच राहिली नाही, तर मग ते कसलं जीवन? तर असं कधीही होत नाही. तर आपली जी परिस्थिती आहे ती त्यापेक्षा किंबहुना सुधारणा करण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न केला पाहिजे, परंतु चुकीच्या मार्गाने नव्हे तर विवेकशील मार्गाने आपण गेलं पाहिजे. आणि या उलट तथागतांनी नेहमीच ऐश्वर्याचं स्वागत केलेलं आहे. तथागत म्हणतात की दीन परिस्थितीमध्ये खितपत पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजे तुमच्या तेजाने, तुमच्या बुद्धीने, तुमच्या जवळ जे गोष्टी आहेत, कुशल आहेत, त्यांनी उत्साहपूर्वक सातत्याने प्रयत्न करून आपली परिस्थिती बदलण्याकरिता बुद्ध आपल्याला उपदेश करतात. अनेक उपदेश त्यांचे आहेत. जेव्हा बुद्ध म्हणतात की संतोष हे सर्वश्रेष्ठ धन आहे, तेव्हा याचा अर्थ काय हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. मनुष्याने आपल्या अमर्याद लोभाच्या मर्यादा ओलांडू नये, अमर्यादित लोभाच्या अधीन होऊ नये, त्याच्यावर पूर्णपणे आपलं आयुष्य तेवढंच आहे असं करू नये. तथागत म्हणतात, भिक्खू रट्टपाल हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आपण धम्म पुस्तकामध्ये वाचलेलं आहे की भिक्खू रट्टपाल तथागतांना म्हणतात की माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने काहीही दान न करता केवळ धन जमवण्याच्या उद्योगात. असे अनेक राजे रजवाडे तेव्हाही होत गेले, आताही आहेत. आपल्या आजूबाजूला दिसतात की खूप त्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे, पण 100 रुपये 500 रुपये द्यायला नाही, आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी पर्स घरीच ठेवलो, उद्या आणून देईन, परवा आणून देईन, असे अनेक बहाणे त्यांच्याकडे असतात. हे भिक्खू रट्टपालांना तथागत म्हणतात की असे अनेक श्रीमंत माणसं आहेत की ते केवळ पैसा जमवण्याच्या मार्गावर आहेत, इकडून तिकडून जमवत आहेत, परंतु कधीही दान भावना त्यांच्या मनामध्ये येत नाही. अनेक राज्य आहेत की जे आपल्या राज्याच्या विस्तार 7 समुद्रापलीकडे करण्याकरिता धडपडत आहेत. एक राज्य आपल्याकडे असताना सुद्धा दुसऱ्याच्या राज्य मिळवण्याकरिता त्यांच्यावर चढाया करीत आहेत, लढाया करीत आहेत, आणि त्या आपल्या इच्छा ते राज्य मिळवून अनेक मनुष्यांच्या घातपात करून, अनेक मनुष्यांचा जीव घेऊन ते आपल्या इच्छा पूर्ण करत आहेत. आणि आज जे आपल्याकडे जे राज्य आहे त्यापेक्षा अधिक मिळवण्याचा ते प्रयत्न करीत आहे. अशा राज्यांची तृष्णा शमेल का? अशा राज्याची तृष्णा कधीच संपत नाही. एक राज्य जिंकल्यावर नेहमीच चढाओढ असते की दुसरं राज्य मला मिळवायचं आहे, तिसरं राज्य मला मिळवायचं आहे, आणि ही तृष्णा संपत नसल्यामुळे एक ना एक दिवस असा येतो की तोही राजा त्या युद्धभूमीमध्ये नवीन राज्याच्या लोभापायी बळी पडतो आणि कोणी ना कोणी त्याचा सुद्धा वध करून घेतात. तर म्हणून तथागत म्हणतात की हे जे आहे, हे जे मनामध्ये निर्माण होणारा हा जो लोभ आहे, दान भावना न ठेवता मनामध्ये जो लोभ निर्माण होतो, हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणून तथागत म्हणतात की संतोष हे सर्वात श्रेष्ठ धन आहे आणि माणसाने संतुष्ट असणं अतिशय महत्वाचं आहे. महानिदान सूत्रामध्ये आनंदाला तथागत उपदेश देताना म्हणतात की लोभ आणि संयमाची महती त्यांनी या महानिदान सूत्रामध्ये सांगितलेली आहे. लोभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते असं तथागत म्हणतात. जेव्हा त्या इच्छेने मालमत्ता मिळवण्याच्या इच्छेमध्ये रूपांतरित होते, म्हणजे जेव्हा एखादी ठीक आहे, एखाद्याने चांगलं घर घेतलं तर आपल्यालाही वाटते की मी पण असं घर घेतलं पाहिजे, परंतु जेव्हा ही झाली आपली एक त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तेव्हा पण हा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन जेव्हा त्या समोरच्या व्यक्तीमध्ये तो मिळवण्याच्या इच्छेमध्ये पर्यावरण होते किंवा त्याच्या बदल होते, आणि जेव्हा त्याला हे स्वामित्वाची भावना त्याच्या मनात येते की माता मला हे माझ्या हातून निसटू द्यायचं नाही, त्यावेळेस मग त्याच्या मनामध्ये लोभ निर्माण होतो असं म्हणायला काही आपल्याला हरकत नाही. आणि लोभ अथवा अमर्याद धन संग्रह जो असतो त्याच्या इच्छेसंबंधी आपल्याला नेहमी सतत सावध राहणं आवश्यक आहे. या तृष्णेला किंवा लोभाला संयमित ठेवण्याची अत्यंत आवश्यकता आहे असं तथागत म्हणतात. तृष्णेमुळे अनेक वाईट गोष्टी घडत असतात, अनेक गोष्टी आपल्या चांगल्या गोष्टीपासून आपण दूर जात असतो. एकमेकांमध्ये या तृष्णेपायी मारामारी सुद्धा होते. आपण अनेक उदाहरणे पाहतो, भांडणे होतात, कलह निर्माण होतात, वाद प्रतिवाद निर्माण होतात, एकमेकांची निंदा सुद्धा तुम्ही या तृष्णेपायी या लोभापायी करत असता. असत्य सुद्धा कधी काळी बोलून आपल्या तोंडून निघून जातात. तर ही मनात निर्माण होणारी तृष्णा आहे, ही एवढ्या सगळ्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं. वर्ग कला निर्माण होतात, घराघरामध्ये भय निर्माण होतात, भावाभावांमध्ये वाद निर्माण होतात, ह्या तृष्णेमुळेच आहे. म्हणून तथागत म्हणतात की लोभ आणि तृष्णा यावर नियंत्रण ठेवणे अतिशय महत्वाची आहे आणि हीच बुद्धाची शिकवण आहे. तथागत म्हणतात की तन्हाय जायते सोको तन्हाय जायते भयं तन्हाय विपमुतस्य नद्धि
शोको कुतो भय, म्हणजे तृष्णेमुळे शोक उत्पन्न होतो, तृष्णेमुळे भय उत्पन्न होते. जो तृष्णामुक्त आहे त्याला शोक होत नाही. मग त्याला ज्याला शोक नाहीये, ज्याच्या मनात तृष्णा नाहीये, त्याला भय राहणार का? जर एखाद्याकडे 5-10 लाख रुपये घरामध्ये आहेत, मग त्याला रात्रभर झोप राहील लागेल का? दररोज राहते त्याला काही नाही. पण एखाद्या दिवशी तुम्ही चुकीने मिळवलेले पैसे समजा घरी ठेवले किंवा असेही ठेवले तर तुम्हाला रात्रभर झोप लागणार नाही. 5 लाख गेले तर नाही, कोणी पहा बरोबर आहे की नाही आहे. पण आता आपल्याकडे तेवढे पैसेच नाही राहिले, गरजे पोटच राहिले, तर मनामध्ये काही भीती राहते का? नाही. पण जनरली चुकीच्या मार्गाने जेव्हा आपण जात असतो तेव्हा आपल्या मनामध्ये ही भीती निर्माण होत असते. जेव्हा या चुकीच्या मार्गाकडे जातो तर चुकीच्या गोष्टीकडे जर तुम्ही गेले तर तुमच्या मनामध्ये भीती ही राहणारच आहे. म्हणून तथागत म्हणतात की तृष्णेमुळे शोक उत्पन्न होतो, तृष्णेमुळे भय उत्पन्न होते, आणि जो तृष्णामुक्त आहे त्याला शोकही होत नाही आणि त्याला भयही होत नाही. म्हणून तथागत म्हणतात की प्रमादी मनुष्याची तृष्णा, तथागतांनी एक मालवा वेली अशी म्हटलेलं आहे. मालवा वेली म्हणजे तुम्ही ते पाहिले का? कुसकुटा म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला, पिवळ्या रंगाचं असते. असं आंब्याच्या वगैरे झाडावर असं वगैरे दिसते, पिवळ्या रंगाचा नुसता वेल जातो, बरोबर. इंग्रजी त्याला कुसकुटा म्हणतात. मराठीमध्ये तथागतांच्या पुस्तकामध्ये मालवा वेली आहे. तर ते म्हणतात की ह्या प्रमादी मनुष्याची तृष्णा हे मालवा वनस्पतीच्या वेलीसारखी आहे. म्हणजे ती एखाद्या झाडाचा आधार घेऊन चढत असते तर ती तुम्ही कितीही काढा काय ती निघत नाही, ती वाढतच जाते, त्या झाडाला पूर्ण ती कव्हर करून टाकते, असं तथागत म्हणतात. तर असा जो व्यक्ती असतो, तृष्णा ज्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, तर तो ह्या वेलीप्रमाणे चिकटतच जातो. मग एखाद्याकडून ज्याला जेवढं भेटत असेल तेवढं पूर्ण काढून घेण्याचा त्याचा प्रयत्न असते. तर तथागत म्हणतात की ज्याला ही वारंवार जन्मणारी विषारी तृष्णा जखडत असते तो अगदी बिरण गवतासारखा वाटत असतो. ही तृष्णाला दुसरं उदाहरण तथागतांनी बिरण गवताचं दिलेलं आहे. आणि म्हणून तथागत म्हणतात की या आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या वारंवार जन्म घेणाऱ्या या तृष्णेला आपल्या मनातून काढून टाकणं अतिशय महत्वाचे आहे. तथागत म्हणतात की तुम्ही जोपर्यंत पूर्णपणे आपल्या मनातून ही तृष्णा काढून टाकणार नाही, जसं एखादा झाड आपल्या अंगणामध्ये निघतो, आपण त्याला नुसतं वरून कापतो, बरोबर आहे. काही दिवसाने तो अजून त्याला पालवी फुटते, आपण त्याला पुन्हा कापतो, पुन्हा पालवी फुटते. पण जोपर्यंत आपण त्याला मुळासकट उघडत नाही तोपर्यंत ते तसंच होत राहतं. मग आपल्याला कधीतरी राग येते त्याच्या, आणि मग एवढी मोठी कुदरपावडी घ्यायची, त्याला जडासोबत काढून टाकायची, आणि त्याच्यानंतर मग तो काही उगत नाही. तृष्णेचं सुद्धा असंच आहे. आपल्या मनात जेव्हा एखाद्या वेळेस तृष्णा निर्माण होते तेव्हा आम्ही फक्त वरवर म्हणतो की आता मी हे नाही करणार, माझा पोट खराब होते, आज मी हे तेलाची मसाल्याची भाजी नाही खाणार. मग असं वाटतं एकट्याच्या घरी इतकं चांगलं बनवलेलं, खाऊन घेतो थोडंसं, ती तृष्णा निर्माण झाली. मग ती तृष्णा बरोबर तेलाची भाजी खाल्ल्याने मग अजून आपलं पुढच्या वेळेस तोच आपण नाही, मागच्या वेळेस झालं होतं, माहित होतं, तरी पण मग आपण आपल्या मनाला शांत करू शकत नाही. आणि मग सगळ्यांसोबत समजा आम्हाला घ्यायची नसेल भाजी तरी भाजीवाली बाई म्हणते घेऊन टाकते, छान झाली आहे, बरोबर आहे. मग त्यांच्या म्हणण्यातूनही आमच्या मनामध्ये थोडंसं तिच्याबद्दल लालच निर्माण होऊन जातो आणि मग आपण पुन्हा त्याच मार्गाला जातो. हा एक छोटस उदाहरण आहे. म्हणून आपल्या मनातून ही जी तृष्णा आहे ती पूर्णपणे त्या झाडाला वरच्या वर कापण्यापेक्षा मनातून पूर्णपणे उखडून फेकायची आहे, तरच आपण पुढे जाऊ शकू. तथागत म्हणतात की जो व्यक्ती तृष्णेच्या मागे लागलेला आहे, तो जंगलामध्ये तुम्ही एखादा शिकारी पाहिलेला असाल. आधीच्या काळामध्ये खूप सारे लोक ते तितीर लावे आणायचे, आता कमी दिसतात. आम्ही ऑफिसला जाताना त्या मागच्या हायवेवर कधी कधी दिसतात. तर एका पक्षाला पकडण्यासाठी एका पक्षाच्या आमिष दाखवल्या जातं आणि एक पक्षी तिथं सोडला जातो आणि नंतर त्या जाळ्यामध्ये, शिकाऱ्या जाळ्यामध्ये अनेक पक्षी फसलेले असतात. फसवणारा आपलाच माणूस असतो आणि आपल्याच सोबत्यांना तो फसवत असतो. तथागत म्हणतात की तृष्णेच्या मागे लागलेले जे लोक आहेत हे याच प्रकारे असतात. थोडेसे दाणे मिळवण्याच्या चक्करमध्ये ते आपला जीव सुद्धा गमावून बसतात. म्हणून तथागत म्हणतात की तृष्णेपासून दूर राहायचं आहे आणि आपल्याला अनासक्त थोडं जीवन जगायचं आहे. अनासक्त जीवन जगणं म्हणजे डायरेक्ट तुम्ही भक्ती जीवा असं नाही, तर तुम्ही सांसारिक रूपामध्ये राहून सुद्धा अनासक्त राहू शकता. धम्माचे तुम्ही दान घेऊ शकता. धम्माला तुम्ही अनुसरून धम्माचे जे दान आहे ते तुम्ही स्वतः घेऊन इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जेव्हा कराल तेव्हा निश्चितच थोडीफार तृष्णा आपल्या मनातून कमी होत जाते. धम्माचे दान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे असं तथागत म्हणतात. म्हणून हा धम्माचा मार्ग जो आहे, जो आपण अवलंबलेला आहे, खरंच एक उत्तम असा मार्ग आहे आणि या माध्यमातून आपण अनेक गोष्टींकडे पाहत असतो.
तथागत अनाथ पिंडकाला म्हणतात की गरिबीचा गौरव कधीही करू नका. तथागतांनी गरिबीचा गौरव केला असं अजिबात नाही. अनाथ पिंडकाला समजवताना ते म्हणतात की अनाथ पिंडक त्यावेळेस म्हणतात की धन प्राप्त करण्याचा पहिला हेतू काय आहे असं. तर तेव्हा तथागत जेव्हा त्यांना सांगतात की धन का बरं आपण प्राप्त करावे, जेव्हा तृष्णा आपल्या मनात निर्माण होते तर सगळ्यात पहिले तृष्णा तर पैशाचीच निर्माण होते. सगळ्यात पहिली तृष्णा पैसे मिळवण्याचीच होते. तर तथागत अनाथ पिंडकाला म्हणतात, तेव्हा ते विचारतात की तथागता मानवाने धनार्जन का करावे. त्यावेळेस तथागत म्हणतात की त्यांनी 4 उत्तरं सांगितली, 5 उत्तरं सांगितलेली आहेत. तथागत म्हणतात की ज्या धनामुळे व्यक्ती सुखी राहू शकत असेल, स्वतः सुखी राहू शकते, स्वतः आनंदी राहू शकते आणि ते सुख आणि आनंद टिकवून ठेवत असेल तर असे धन तुम्ही नक्की अर्जित करा. आपल्या माता पित्यांना तुम्ही सुखी करू शकता जर तुम्ही त्यांचा आनंद टिकवून ठेवू शकता. आपली पत्नी, आपली मुले, आपल्या घरी काम करणारे लोक यांचं जीवन जर तुम्ही सुखी आनंदाने ठेवू शकता आणि असे धन ते तुम्ही निश्चितच कमावलं पाहिजे, परंतु ते योग्य मार्गाने कमावलं पाहिजे. सुमार्गाने धन प्राप्त केल्यानंतर तो आपल्या स्नेहसोबत सुख देतो, आनंद देतो. असंच आनंद आणि सुख देणारं धन तुम्ही कमवू शकता. सुमार्गाने धन प्राप्त केल्यानंतर अग्नी व पाणी, राजा तसेच चोर, शत्रू आणि वारस यांच्यापासून होणारी जी हानी आहे ते आपण टाळू शकतो. मी आता सांगितलं की जर वाम मार्गाने पैसे कमावला असाल तर एंटी करप्शनचे लोक केव्हा पकडतील अशी मनामध्ये धाकधूक राहणारच आहे. म्हणून अशा पद्धतीची मालमत्ता आपण कधीही सुरक्षित ठेवू शकत नाही. असं कधीही अशी मालमत्ता कमवू नये असं तथागत म्हणतात. तथागत म्हणतात की जे तुम्ही पैसा कमवलेला आहात तो सुमार्गाने कमवलेला जर असेल तर तुम्ही जे अतिथी यज्ञ म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांचा सत्कार, पितृयज्ञ म्हणजे माता पितांची सेवा किंवा राजयज्ञ किंवा देवयज्ञ तुम्ही जे करता, असे जे काम तुम्ही करता तेव्हा तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहत नाही. हे काम तुम्ही अधिक आनंदाने करू शकता असे तथागत म्हणतात. तथागत म्हणतात की जो गृहपती उच्च हेतूने धन कमावतो, ज्याचा धन कमावण्यामागचा हेतू हा चांगला असतो, असा कमावलेला धन हा योग्य धन आहे आणि अशा प्रकारचे धन तुम्हाला अर्जित तुम्ही असं करू शकता असं तथागत अनाथ पिंडकाला म्हणतात. यानंतरची दुसरी गोष्ट आहे मनाच्या विकारामधली की द्वेष. अतिशय महत्वाचा आहे. आता हा जो लोभ आहे की नाही, त्या लोभाप्रमाणे द्वेष आपल्या मनामध्ये येतो. कसा? एखादं उदाहरण तुम्ही सांगू शकता का? मनामध्ये द्वेष कसा येतो? उसकी साडी मेरे साडी से सफेद कैसी, पहिला द्वेष. बरोबर आहे. तिनं तर मागच्या वर्षी घेतलं, मी तर आता घेतलं तरी माझी साडी चमकून नाही राहिली, तिची साडी चांगली चमकून राहिली. बरोबर आहे. महिलांच्या मनात येणारा पहिला द्वेष म्हणजे कपड्यांबद्दलच्या, मग त्यांच्या आपल्या मैत्रिणींच्या राहणीमानाबद्दलच्या, मग नंतर झाला तर तिच्या शिक्षणाबद्दलच्या. एखादीचा मुलगा का चांगला हुशार असेल, एखादीचा मुलगा नसेल तर मग त्याच्यामध्ये द्वेष निर्माण होईल की हिची मुलगी किती जास्त मार्क मिळवते, माझ्या मुलीला मिळतच नाही. मग पण द्वेषाची भावना आली. मग त्या द्वेषापोटी त्या मुलीला कटपटावर अभ्यास कर जेव्हा की तिची तेवढी ऐपत राहत नाही, तिची तेवढी कुवत राहत नाही, पण आपण अपेक्षा फार मोठ्या करतो. हे सगळे द्वेषाचे आहेत. तथागत म्हणतात की नाही वेरेन वेरानी संबंधीच कुदाचना अवेरेन च संबंधी येस धम्मो संतननो. जगात वैराने वैर कधीच शांत होत नाही. आता बघा, वैर हा शब्द आलेला आहे. जगात वैराने वैर कधीच शांत होत नाही, कधीच ते संपत नाही. पण अवेराने, प्रेमाने, मैत्रीने ते वैर शांत होऊ शकते, ते संपू शकते आणि हे त्रिकाल सत्य आहे. हा धम्माचा नियम आहे असं तथागत म्हणतात. तथागत म्हणतात की या संसार चक्रातून, या भवचक्रातून एक ना एक दिवस सर्वांनाच जायचं आहे. असं कोणीही अमरत्व घेऊन या पृथ्वीवर जन्माला आलेलं नाही आहे. एक ना एक दिवस आपल्यापैकी सगळ्यांचाच नंबर लागलेला आहे. इथं कोणीही नेहमी करता राहणार नाही. हे सत्य ज्ञान आपल्याला होते, हे स्वज्ञान आपल्याला होते. आपल्याला हे हृदय प्रकाशित करणारं जे ज्ञान आपल्याला माहित असतं, तरीही आपण या जगातून जाणार आहे हे माहित असूनही आपण जीवनभर दुसऱ्याशी आयुष्य बाळगून असतो. आयुष्य म्हणजे मनामध्ये ईर्ष्या, मनामध्ये द्वेष बाळगून असतं. तर ह्याचं कारण काय? जर आपल्याला एखाद्या विषयी चांगले विचार ठेवू शकत नाही तर आपण त्याच्याबद्दल चुकीचे विचार मनात ठेवायला नाही पाहिजे. जर अशी असूया आपल्या मनात असेल तर मग आपण दुसऱ्याला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू, दुसऱ्याला सतत संपवण्याच्या म्हणण्यापेक्षा आपल्यापेक्षा कमी दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि हे कशामुळे होते तर हे फक्त आणि फक्त द्वेषामुळे होते. ती माझ्यापेक्षा समोर कशी गेली, बरोबर आहे.
आयुष्यामध्ये जर एखादी दोन मैत्रिणी सुरुवातीपासून असतील आणि एखादी जर समोर गेली किंवा मित्र असेल तरी मग त्याच्या मनामध्ये तो तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो की ही माझ्यापेक्षा समोर कशी गेली. असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. स्वतःचा द्वेष वाढवून आपण स्वतःच बेचैन होत असतो. समजा तुमच्या मनात एखाद्या विषयी द्वेष निर्माण झाला, त्रास त्याला होते का? तुम्हालाच. तो तर घरी मस्त पांघरून ठेवलेला असेल, तुम्हीच तिकडे रात्रभर झोपत नाही. थोड्या वेळाने ह्या खुशीवर, थोड्या वेळाने त्या खुशीवर. त्याच्याजवळ एवढा पैसा कुठून आला, त्याच्याजवळ यानं गाडी घेतला ना, एवढा पैसा असा कुठून आला, त्याने घर बांधला, त्याचा अंक सुरू आहे, त्याचा मुलगा अमेरिकेला शिकायला गेला, त्याचा मुलगा अमेरिकेला शिकायला गेला, तो सुखात आहे. रात्री एक फोन करते पोराला, झोपून जाते, तुम्ही रात्रभर तोच विचार करता. हे कशामुळे? हे तुमच्या मनामध्ये द्वेषामुळे. तर द्वेष मनामध्ये ठेवू नका. जाणून घ्या, जर तुम्हाला तिकडे जायचं असेल किंवा तुम्हाला त्या पद्धतीने व्हायचं असेल तर त्याच्यातले प्रेमाने संवाद साधून तुम्ही सुद्धा ते करू शकता. परंतु आपण काय करतो, आपण कधीही चांगल्या मार्गाने त्याची प्रगती कशी झाली हा विचारण्यापेक्षा त्याची प्रगती अशी का झाली याच्याकडेच आपण काड्या करत असतो, विचारत असतो आणि लावालावी सुद्धा करत असतो. अनेक अशा आम्ही पाहिलेल्या आहेत की या पद्धतीच्या लावालावी सुद्धा केल्याने मनामध्ये काही निर्माण होत नाही. स्वतः शेवटी आपल्यालाच त्रास होतो. जेव्हा मग आपण सगळं करून थकतो आणि आपल्या मुलाला 70% वर मार्क येत नाही, त्यावेळेस मग काय होते, जाऊ दे मोठे का काही करायचं नाही, तुला काही करायचं नाही किंवा काय, आपण त्याचा खापर पोरांवर फोडतो आणि हे सगळ्यांच्याच घरी होत असते. परंतु दुसऱ्यांशी अशी कंपॅरिझन न करता त्यांच्या मुलाने जे केलं त्यांना पुढे पुढे वाढवत चला. आता द्वेषाची भावना किंवा ही कमीपणाची भावना, कुणाला तरी 2 मार्क जास्त भेटले म्हणून काही आपल्या मुलांची गुणवत्ता कमी होणार नाही. थोडासा मोठा मन ठेवा. जे पुढे जात आहेत त्यांना चेअर अप करा, त्यांना कॉंग्रॅच्युलेट करा, त्यांनाही चांगलं वाटेल, त्यांच्या आई वडिलांनाही चांगलं वाटेल. म्हणून मनामध्ये कुठलीही अशी असूया किंवा द्वेषाची भावना न ठेवता आपण आपलं जीवन या द्वेष मुक्त करण्याचा प्रयत्न करावा. तथागत म्हणतात की हे सत्य अज्ञानी लोकांना कळत नाही. आता इथं बसलेले सगळे ज्ञानी लोक आहेत, धम्म शिकत आहेत, धम्म शिकवत आहेत, म्हणजे सगळे ज्ञानी म्हणजे आहेत. म्हणजे आमच्या मनामध्ये द्वेष भावना यायला पाहिजे का? नाही यायला पाहिजे. आता पांढरे कपडे जेवढे आपण घालतो दररोज वर्षावास कालावधीमध्ये, तेवढे कमीत कमी 90 दिवस तरी कोणाच्या मनामध्ये द्वेषाची भावना येता कामा नये, कोणाच्या बद्दल ईर्ष्या वाटता कामा नये, कोणाच्या बद्दल हेवा वाटता कामा नये. एवढा एक प्रामाणिक प्रयत्न आपण आपल्याला करायचा आहे. या जगावर प्रेमाचे आणि मैत्रीचे राज्य असायलाच पाहिजे असं तथागत म्हणत होते आणि ते अजूनही आलेलं नाही. तथागताचा धम्म हा करुणेने भरलेला धम्म आहे. तथागताचा धम्म हा प्रेमाने भरलेला आहे. तथागताच्या धम्माचा आधारच मैत्री आहे. परंतु आजही या जगामध्ये मैत्रीचे राज्य आलेलं नाही आहे आणि आपल्या सगळ्यांच्या एक या धम्माचे पाईप म्हणून किंवा या धम्माचे अनुयायी म्हणून आपल्याला हे प्रेमाचे आणि मैत्रीचे राज्य कसे येईल याचा सुद्धा प्रयत्न करायचा आहे. तथागताने आपल्या अलौकिक करुणेद्वारे दुःखितांचे, पीडितांचे दुःख जाणून त्यांना त्या सर्वांना दुःखापासून मुक्त करण्याकरिता त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. धम्माचे उपदेश दिलेले आहेत. बुद्धाने वैर मिटविण्याकरिता स्वतः संन्यास घेतला, स्वतः राजपटाचा त्याग केला आणि त्यानंतरही त्यांनी माणसाने माणसाची माणसाप्रमाणे वागावे म्हणून धम्माची शिकवण आपल्याला दिलेली आहे. बुद्धांनी वैर मिटवण्यासाठी प्रयत्न केले, कलह संपवण्यासाठी प्रयत्न केले आणि या धम्मदेशनेच्या माध्यमातून त्यांनी असे अनेक प्रयत्न केले आहेत आणि असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल असा घडून आलेला आहे. आपण सगळ्यांनी आता डाकू अंगुलीमालचे जे उदाहरण ऐकलेलं आहे, द्वेष भावनेमुळे त्याच्या गुरुजींनी त्याला शिक्षा दिली, बरोबर आहे. गुरुजींच्या मनामध्ये जी द्वेष भावना निर्माण झाली त्याच्याबद्दलची किंवा त्याच्याबद्दलचा जो मत्सर निर्माण झाला, त्यामुळे त्याला 1000 लोकांच्या डोके कापायचे आणि त्यांच्या करंगड्याची हार बनवायची आणि गळ्यात टाकायची. जेव्हा 1000 मुलं होतील तेव्हा मला आनंद द्यायचे, तेव्हा तू त्या दोषातून मुक्त होतील. हे काय? ही द्वेष भावना आहे. एखाद्या चांगल्या होतकरू विद्यार्थ्याला तुम्ही जाणून मधून अंधारामध्ये ढकलत आहात, त्याचे आयुष्य बरबाद करत आहात. त्या कोणत्या गोष्टीमुळे? मनात निर्माण झालेल्या द्वेषामुळे. आणि त्याला चुकीचं काम करायला भाग पाडलं. परंतु बुद्धाने, त्यांच्या मैत्रीने, त्यांच्या करुणेने या अंगुलीमाल डाकूला त्या हिंसेपासून परावृत्त केलं आणि तथागताने त्याला अरहत पदापर्यंत पोहोचविलं. त्याला त्या वाम मार्गाकडे तो चालला होता. मनामध्ये एक जेलसी ईर्ष्या ठेवून तो लोकांचे जे खून करत चाललेला होता, तो मार्ग त्यांनी तथागतांच्या करुणेमुळे सुटला आणि तो एक चांगला व्यक्ती म्हणून झाला, धर्मधर झाला. आणि याच प्रकारे
सर्व मानवाने मनातील जे अकुशल कर्म आहेत त्यांना दूर ठेवायची आहे. आपल्या मनातील द्वेष बुद्धी फेकून द्यायचे. तथागताच्या काळामध्ये असे अनेक उदाहरण आहेत. त्यांच्या सखा त्यांच्या भाऊस देवदत्त द्वेषापोटी त्यांनी कितीतरी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांनी त्यांच्या मनामध्ये द्वेषी हा तथागताचा धर्म इतका कसा पसरत आहे, ह्यांना सगळे लोक कसं काय सरळ किंवा त्यांचं अनुकरण करत आहेत, म्हणून तथागतांना कितीतरी प्रकारे फसविण्याचा प्रयत्न करण्यात आला किंवा त्यांना द्वेष भावनेतून त्यांचा सूड घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तथागताने आपल्या मैत्रीने आणि आपल्या काय म्हटलं पाहिजे करुणेने त्या सगळ्यांना जिंकलं आणि तथागताचे राज्य संपूर्ण जगावर त्यावेळेस काय म्हटलं पाहिजे की संपूर्ण जगाने तथागताला मान्य केलं, धम्माला मान्य केलं. तथागत म्हणतात की क्रोधाची हत्या करा. धनंजयनी आणि भारतवास तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की धनंजयनी जी आहे ती अतिशय बुद्ध धम्मा संघाच्यावर श्रद्धा असणारी मुलगी होती किंवा स्त्री होती. राजगृह वेळूवनामध्ये जेव्हा तथागत विहार करीत होते तेव्हा भारद्वाज आणि त्याची पत्नी धनंजयनी हे सुद्धा त्या ठिकाणी राहत होते. आणि जेव्हा त्या भारद्वाजाकडे काही धर्मांचे संन्यासी लोक जेवण करायला तो बोलावतो आणि त्यावेळेस तिला अगदी म्हणजे थणकावून सांगतो की या आज त्यांच्या समोर तरी कमीत कमी बुद्ध धम्म संघ म्हणायचं नाही. पण त्याही वेळेस तथागत जेव्हा ती जेवण वाढत असते तेव्हा तिच्या तोंडून आपसुकच बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि वेळूवर ज्या दिशेला होतं त्या दिशेला ती आपले तोंड वळवते, मान वळवते आणि हात जोडून बुद्ध धम्म आणि संघाला अनुसरण करण्याचं ते वाक्य बोलते. तेव्हा भारद्वाज अतिशय क्रोधात येतो. त्याला वाटतं की हा माझ्या पाहुण्यांचा अपमान आहे आणि असा क्रोधात आलेला जो भारद्वाज असतो तो अतिशय रागात आल्यावर म्हणतो की आता तुला तर मी बघूनच देतो. आता असंच म्हणतात ना धमकावण्यामध्ये. आता त्यावेळेचे शब्द कदाचित वेगळा असेल की तू तर सोड म्हणे, तुझे गुरु आहे म्हणजे बुद्ध जे आहेत मी त्यांना खरा शिकवतो म्हणून तो रागात निघतो. तेव्हा धनंजयनी म्हणते की तथागत बुद्ध हे काही साधे सुधे व्यक्ती नाही आहे, ते सम्यक संबुद्ध आहेत. ते एवढ्या उच्चपणाला पोहोचलेले आहे की त्यांच्याबद्दल असं करणं तर सोडा, त्यांना धडा शिकवणं तर सोडा, त्यांच्याबद्दल असं कोणी मनातही विचार आणू शकेल असा या जीवर अजूनही कोणी जन्माला आलेला नाही असं धनंजयनी त्यावेळेस भारद्वाजाला म्हणते. भारद्वाज जेव्हा तिथे जातो तथागताची ती एकदम प्रखर तेजस्वी ओजस्वी काया जेव्हा बघतो तेव्हा त्यांच्या समोर तो पाहता क्षणी नतमस्तक होतो आणि त्यांच्या जवळ जाऊन आसनस्थ होतो. आणि त्यावेळी तथागताला भारद्वाज म्हणतो की सुखी जीवनासाठी कशाची हत्या करावी हा त्याचा प्रश्न होता. कारण की तो तथागताला याच म्हणतो की हा कोण आहे की जो माझी पत्नी म्हणजे या प्रकारे वागत आहे, माझ्या ऐकत नाहीये, माझ्या घरी आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करत नाहीये. तेव्हा भारद्वाज तथागताला पहिला प्रश्न विचारतो की सुखी जीवनासाठी कशाची हत्या करावी, अधिक काळ रडावे लागू नये म्हणून कशाची हिंसा करावी आणि असे काय आहे की ज्याच्या हत्येचं समर्थन आपण करता. हे तथागताला तो 3 प्रश्न विचारतो. तेव्हा तथागत म्हणतात की सुखी जीवन जगायचं असेल तर सगळ्यात आधी क्रोधाची हत्या करावी. म्हणजे त्याला इतका क्रोध आलेला असतो पण तो तथागताला पाहूनच नतमस्तक होतो. नंतर धम्म मानिले तर सोडाय. तर तथागत त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतात की सुखी जीवनामध्ये जर आपल्याला सुखी जीवन करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मनात निर्माण होणाऱ्या क्रोधाची हत्या आपल्याला करायची आहे. अधिक रडावे लागू नये म्हणूनही प्रत्येकाने क्रोधाची हत्या आपल्या करायची आहे. आणि जे मी ज्याचं समर्थन करतो तथागत म्हणतात की मी ज्याचं समर्थन तर हिंसेच्या विरोधातच होते तथागताने कधीही कोणाची हिंसा करावी असं म्हटलेलं नाहीये. पण तथागत म्हणतात की क्रोधाची हिंसा करण्याला मी समर्थन करत आहो. म्हणजे मनुष्याच्या जीवनाकरिता सुखी जीवनाकरिता मनुष्याच्या मनामध्ये कधीही क्रोध यायला नको असं तथागत म्हणतात. ज्याचे मूळ विषारी आहे त्याची परिणिती सुद्धा विषारीच होणार आहे. म्हणून जो प्राणघातकी आहे क्रोध हा प्राणघातकी आहे. क्रोधामध्ये अनेक लोकांनी हत्या सुद्धा केलेल्या आहेत. आई वडिलांची हत्या, मुलांची हत्या, शेजाऱ्याची हत्या, भाऊ भावाची हत्या, अनेक असे घटना घडलेल्या आहेत की मनात राग आला म्हणून जीव गेलेले आहेत. नातलगांचे दूरचे तर सोडा पण नातलगांनी सुद्धा स्वतःच्याच नात्या रक्तातल्या लोकांचा जीव घेतलेला आहे. म्हणून तथागत म्हणतात की क्रोधी मनुष्य जेव्हा मनुष्याला क्रोध येतो तेव्हा तो हे विचार करू शकत नाही की माझं हित कशात आहे आणि माझं अहित कशात आहे.
म्हणून मनामध्ये क्रोध येऊ देऊ नका. जर आलंच तर ते शांत करण्याचा प्रयत्न करा, कारण आपलं सगळं अमंगल आपल्या या मनामध्ये निर्माण होणाऱ्या या विकारांमुळे आहे. म्हणून भारतच त्यावेळेस जो भटकलेला असतो, तथागताला किंवा आपल्या पत्नीला जो उलट सुलट बोलून घरून निघालेला असतो, तर तो त्यावेळेस तथागताला म्हणतो की हे तथागता, आपण भरकटलेल्या व्यक्तीला किंवा जशी दिशा दाखवावी तशी तुम्ही या माझ्या अंधारमय जीवनामध्ये तुम्ही प्रकाशमान अशा धम्माची सूर्यकिरण प्रज्वलित केलेली आहे, असं म्हणून तो तथागताला अभिवादन करतो आणि तथागताला विनंती करतो की मला सुद्धा तुमच्या धम्माच्या मध्ये किंवा तुमच्या संघामध्ये आश्रय द्या. आणि ज्या प्रकारे धनंजयनी बुद्धाची, धम्माची आणि संघाची श्रद्धावान उपासक होती, त्याचप्रमाणे भारद्वाज सुद्धा धम्माच्या, संघाच्या आणि बुद्धाच्या सुद्धा त्यावेळा अन्वयी झाला आणि निश्चितच तो पण एक चांगला धम्मधर म्हणून नावार उपास आला. हे दोन जे गोष्टी आहे की लोभ आणि द्वेष. मग तिसरी आहे मिथ्या दृष्टी. मिथ्या दृष्टी अतिशय महत्वाची आहे. कोणाबद्दल चुकीची भावना न ठेवणं अतिशय महत्वाची आहे. मिथ्या म्हणजे चुकीची दृष्टी, बरोबर आहे. आपल्याला तथागतांनी आदि अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी सांगितलेला आहे. सम्यक दृष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. सगळ्यांसाठी समतेची भावना आपल्या मनामध्ये असणं आवश्यक आहे. आणि तथागतांचे हे जे वाक्य आहे, हे जे मनाच्या विकारांपासून जर आपल्याला दूर राहायचं असेल, मनामध्ये लोभ येऊ द्यायचा नसेल, मनामध्ये द्वेष येऊ द्यायचा नसेल, मनामध्ये मिथ्या दृष्टी निर्माण होऊ द्यायची नसेल, तर तथागताने सांगितलेले जे आहे कालाम सुक्ताचा शेवटचा टप्पा जो आहे, मनामध्ये करुणा निर्माण करा, मनामध्ये मुदिता किंवा प्रसन्नता निर्माण करा. जीवनामध्ये हे आपल्याला उतरवायचं आहे. आपल्या मनामध्ये उपेक्षा भाव तयार करायचा आहे. सगळ्यांना समानतेची वागणूक आपल्याला द्यायची आहे. एकाला मायेचे तर दुसऱ्याला मावशीचे करू नका. समतेची भावना आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. तरच आपण सुखी आणि समृद्ध जीवन जगू शकू असं तथागत म्हणतात. आणि प्रत्येकाला हा निसर्गाने दिलेला जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. म्हणून घरी असो किंवा बाहेर असो, आपण समानतेची वागणूक आपल्या परिवारातील सगळ्या सदस्यांना दिली पाहिजे. सगळ्या सदस्यांसोबत करुणेने, मैत्रीने आणि प्रेमाने राहिले पाहिजे. हाच तथागताचा संदेश आहे. सगळ्यांनी या तथागताच्या संदेशाच्या आपल्या जीवनामध्ये आचरण करावे आणि नक्कीच एक चांगला धम्मवान, धम्मदार व्यक्ती होण्याचा प्रयत्न करावा, अशी या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करते आणि इथंच थांबते. साधू साधू साधू. बुद्ध आणि धम्म आणि संघाला अनुसरण करण्याचा एकदा पुन्हा आपण अनुसरायचं आहे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि.